आग या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या पायगाव क्रिकेट मैदानावर श्री साई राऊताचं पडायोजित श्री साई चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेवटची अंतिम लढत आजच्या दिवसातील तिथे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. देवा स्पोर्ट्स कुहे दर्जेदार खेळ, आज स्ट्रॉंग गोलंदाजी ती पाहायला मिळाली देवा स्पोर्ट्स कुहे या संघाची. तर आज विथ द बॉल आणि विथ द बॅटने परफॉर्मन्स A1 क्वालिटीचा राहिला. वाई गावदेवी गुडगाव ब संघ सुसज्जित झालाय. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या मॅच करिता. पहिला चेंडू तो होईल मार्गस्थ. पहिला चेंडू खोलवर लेन. आकाश कांबडी, महेश कांबडी माफ करा, गोलंदाजी मार्गवर आहे. पहिले षटक हाताळण्याकरिता चांगल्या पद्धतीचं कंट्रोल आज जे पाहायला मिळाला देवा स्पोर्ट्स कुहे संघाकडनं. विशेष करून पहिल्या सामन्यामध्ये 10 धावसंख्येपर्यंत समोरच्या संघाला थांबवलं. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तेच चित्र 11 धावसंख्येपर्यंत थांबवलं. म्हणजे जे आज गोलंदाजी राहिले ना ती स्ट्रॉंग झाले. डायरेक्टली हिट, विकेटचं पतन, फलंदाज बाद. लक्ष केंद्रित करणं फार महत्वाची भूमिका. महेश फॉलो थ्रू मध्ये वेगाने पुढे गेले आणि फॉलो थ्रू वरनच हा थ्रो अगदी नॉन स्ट्राईक एंडला अगदी केला गेला आणि विकेट मिळाली. प्रवीण याला बाद व्हावं लागते धावचीतच्या रूपाने. पहिला धक्का.
असेल तर पंच आपण लक्षात घ्या, की खेळणं टाळा खेळाडूंनो, ही विनंती करतोय. दुर्घटना से देर भली त्या गोष्टीचं उच्चारण आपण करा. परंतु विजय मेरे महत्त्वाचा खेळाडू आहे. क्रॅम्प आला होता धावताना आणि अगदी आपण पाहताय. विशेष करून जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली खेळताना किंवा पाण्याचा जो प्रमाण आहे ते अगदी कमी जेव्हा शरीरामध्ये होतं, तेव्हा हॅमस्ट्रिंगचं प्रमाण हे वाढलं जातं. म्हणून जेव्हा तुम्ही मैदानाच्या दिशेने याल किंवा अगदी खेळण्याकरिता तुम्ही मैदानाच्या दिशेने वळता, तेव्हा उपाशी पोटी खेळू नका. पाणी जास्तीत जास्त प्राशन करा, जेणेकरून डिहायड्रेशनचा त्रास तुम्हाला होणार नाही. आणि विशेष करून पाणी जेव्हा प्याल ना ते बसून प्या. धावत पळत होते वेगाने आणि ती हॅमस्ट्रिंग हलकीशी बॅट सुद्धा लागली होती सुरुवातीला पायाला आणि थोडेसे इंजरीने त्रस्त आहेत. परंतु पुन्हा एकदा मॅच सुरू होते. पहिल्या चेंडूवर डॉट बॉल आला. दुसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपाने विकेट. एक एंडने नव्याने बॅटर विजय मेरे, रुपेश मुरघा दोन्ही फलंदाज. मोठा प्रहार करण्याची मानसिकता. महेश पुन्हा एकदा या झेलखाली विकेटचं होईल इथे पतन. स्ट्रॉंग स्थितीमध्ये देवा स्पोर्ट्स कुहे संघ इंजरीने त्रस्त आणि या त्रस्तामुळे अगदी आपण पाहता ही विकेट गेली आहे. फलंदाज बाद होईल. विजय मेरे बॅक टू दी डगआउट. दोन विकेट मिळत असताना महत्वपूर्ण ही महेश कांबडी याची ताकद. च्या दिवसामध्ये का कमी धावसंख्येपर्यंत प्रतिद्वंदी संघाला रोखलंय. या मॅच मध्ये सुद्धा ते चित्र पाहायला मिळतंय. प्रथमतः प्रवीण याचं बाद होणं, विजय मेरे याचं परतणं, संघ अडचणीमध्ये आहे. ऑन साईडला खेळलं जात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, मानसिकता ती दर्शवली गेले. एक सिंगल धाव व ती स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव संख्येला आता सुरुवात झाली. चौथ्या चेंडूवर ती सिंगल येते. एक या अंकांवर धावगती. चांगली गोलंदाजी महेशने आतापर्यंत करून दाखवले. पॉवर प्ले मध्ये याच पद्धतीने गोलंदाजी करणं ते अपेक्षित होतं आणि ती गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतंय. एक अंकांवर दोन गडी बाद. लेन दाखवड होती. दिशा भरकटली होती. लॉंग लेग अगदी आपण पाहताय खाली क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. चौकार 4. हे रिलीज केलं जात आहे. रुपेशच्या बॅटमधनं हा 4 धावा. ऑन साईडला खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग केलाय. क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत. राहुल जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील 2 धावा त्या निश्चित स्वरूपी मिळतील आणि दुहेरीच्या मदतीने 7 अंकांवर धावफलक. प्रथमतः फलंदाजी करत असताना इथे आई गावदेवी गुडगाव ब संघ सुरुवातीमध्येच ते विकेट्स गेले. परिपूर्ण या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचं अगदी काम सुरू होतं. तदनंतर एक चौकार आला. दुहेरी धाव शेवटच्या अंतिम चेंडूवर आणि पहिल्या षटकाचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. 7 अंकांवर धावफलक पाहायला मिळतंय. प्रेक्षकांच्या माहितीकरिता आजच्या दिवसातील शेवटची अंतिम लढत देवा स्पोर्ट्स कुहे आणि आई गावदेवी घोटगाव ब. पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर आपण जिवलक ग्रुप घोटगाव संघ क्वालिफाय झाला. कालच्या दिवसामध्ये किमई 11 कर्जोन हा संघ खूप चांगला परफॉर्मन्स तो पाहायला मिळाला. इथून आता या दिवसातून कुठला संघ क्वालिफाय होईल कारण की सीझनची सुरुवात आहे. प्रत्येक संघाला ही सुरुवात मिळते. क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवणं ते तितकं सोपी गोष्ट नाहीये. म्हणून मी म्हणते की लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 आणि लेव्हल 4 या 4 गोष्टींकरिता तुम्हाला वळावं लागतं. संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला ती मेहनत करावी लागते आणि आतापर्यंत जी मेहनत केली ना त्या मेहनतीचं फळ मिळणारी मॅच आहे.
या मॅचची सिच्युएशन कुठेतरी न्याहाळताना तुम्हाला योग्यता ती दर्शवावीच लागते. चांगल्या पद्धतीने खेळ जर झाला तर इथून योग्यता प्रस्थापित होईल. चांगल्या पोझिशनमध्ये आपला संघ येईल. सुरुवात खराब झाली होती, परंतु इथून पार्टनरशिप बिल्ड होते. 7 धावा या स्कोर कार्डवर आहेत. प्रमोद आहे या सेकंड स्पेल करिता. समोरच्या दिशेने स्ट्रोक तर कन्व्हिन्सिंग आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक स्थित. एक सिंगल धाव राहुल फील्ड करेल. सिंगलच्या मदतीने धावगती 8 या अंकांवर. 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज रुपेश आणि साईनाथ. प्रत्येक मॅच मध्ये विजय याची बॅटिंग, प्रवीण याची बॅटिंग ती निर्णायक राहिली. आता इथून रुपेश आणि साईनाथ याला सुद्धा आपल्या खेळाच्या माध्यमातून जी पारी फसले त्याला काढावं लागेल. ऑन साइडला खेचून मारलाय. शॉर्ट ऑन पुलचा फटका पॉवरफुल आहे. मिड विकेटला क्लिअर करेल. षटकाराकरिता चेंडू 6. पूर्ण चुकीची होती. बराच मागे हा चेंडू टाकला गेला होता आणि त्यावर परिपूर्ण सडेतोड उत्तर. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. फटका फसेल. हवेमध्ये चेंडू. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तो चुकी करणार नाहीये. आणखी एक विकेट मिळेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 तंबूच्या आशयाला. विकेटचं पतन होतंय. धक्का क्रमांक 3. नव्याने फलंदाज संजय मेरे. बॅटची पुन्हा एकदा एज लागली जाते. आता लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार. चेंडू निघून जाईल. मिळतील नशिबाचा 4 धावा. 4 रन्स. चौकाराच्या मदतीने 18 रन्स 18 या अंकांवर धावफलक. बॅटची स्निक लागली. तदनंतर चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. आता थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जो डीप मध्ये जातोय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आता जो शॉट मिडविकेटला घेतला जातोय. लॉंग ऑन थोडस अगदी कावकॉर्नर सीमारेषा लगत. कुठे लेंथ आहे. आणि पुन्हा एकदा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू विसावता विसावता राहिला. डॉट बॉल नाहीये, परंतु एक सिंगल धाव ती मिळेल. सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू तो येणं शेष असेल. एक षटकार एक चौकार आल्यानंतर कमबॅक झाला या मॅच मध्ये. लेअँड मेस शेवटचा अंतिम चेंडू जातोय निर्धाव. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. प्रथमतः फलंदाजी करत असताना गावदेवी घुटगाव ब हा संघ जाऊन पोहोचलाय 18 या अंकांवर 19 या अंकांवर. म्हणजेच येणारे 6 चेंडू हे फार निर्णायक असतील. या 6 चेंडूकडे एक चांगलं टार्गेट द्यावं लागेल. कारण की समोरच्या संघाकडे देखील तितकी बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. ज्यामध्ये अगदी आपण पाहू शकला तर महेश कांबडी, प्रमोद मडवी असतील, स्वतः राहुल आहेडा आणि विशेष करून तुम्हाला ती गुणवत्ता आता दाखवावी लागेल येणाऱ्या 6 चेंडूकडे. या 6 चेंडूंमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीने धावा तुम्हाला अगदी एकवटाव्या लागतील. कुठल्या संघाची सरशी होईल, कुठला संघ पुढे अग्रगण्य होईल, कुठल्या संघाचं स्वप्न इथून पूर्ण होईल आणि कुठल्या संघाचं स्वप्न इथून भंग होईल. या दोन्ही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. शेवटचा स्लॉगवर येतोय. पाणी जाते मैदानाच्या दिशेने. घेऊया आपण पुन्हा एकदा तुर्तास ब्रेक.
कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय गावात चषक ठेवलाय गावानी आयोजन केला सुखी टाकी निलेश पाटील आहे बनसोडी आयोजन केला सुखी टाकी थँक्यू. रात्रीस खेळ चाले, समजने वाले को इशारा काफी. विकेट मिळाले, फलंदाज बाद होईल. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने तो होईल मार्गस्थ दीपक. एकेडने साईनाथ मोरगा. बॅटची हलकीशी आतली कडा लागली आणि तदनंतर सरळ बेसला जाऊन चेंडू लागला. ऑन साईडला खेचून मारला. हीच मानसिकता हवी आहे. मॅचची सिच्युएशन बदलायची असेल तर याच स्ट्राईक रेटने खेळवणं फार महत्वाचं आहे. अगदी मैदानाच्या दिशेने फलंदाज आले दीपक आणि दीपकच्या बॅटमधनं हा पहिला एकच मारला, परंतु तगडा मारला. षटकार 6. सहाच्या मदतीने 25 या अंकांवर धावगती. पहा, एक मोठा प्रहार आला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा परतत असताना ही गावदेवी घोडगाव ब हा संघ. क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही. कित्येक वेळा आपण पाहिलंय. मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार. गोईंग गोईंग गॉन. षटकार 6. बाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का. मैदानाच्या दिशेने दीपक मेरे आले आणि अगदी दीपक याने म्हटलं की हे मेरे बाय हात का खेल आहे. लागोपाठ 2 चेंडूंवर 2 षटकार. धावसंख्या अग्रगण्य 31. आता 2 लागोपाठ जे षटकार आलेत ना, त्याने अगदी विचार विनिमय करायला भाग पाडले दिवा स्पोर्ट्स कुहे या संघाला. याला म्हणतात शिरा सव्वा शेर मिळणं. आतापर्यंत 2 षटकांमध्ये पूर्णपणे कंट्रोलमध्ये होता देवा स्पोर्ट्स कुहे संघ. 2 मोठे फटके आले आणि धावसंख्या आता अग्रगण्य झाले 31 अंकांवर. हेच प्रत्युत्तर हवंय प्रत्येक संघाला. दीपक मेरे पुन्हा एकदा सुसज्जित. लेंथ हलकीशी मागे होती. राहुल स्वतः या झेलखाली जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न तो होईल यशस्वी. चांगलं प्रत्युत्तर. बॅटल रंगताना अगोदरच्या 2 चेंडूवर वर्चस्व होतं दीपक याचं, परंतु या चेंडूवर वर्चस्व राहिलं गोलंदाजाचं. चांगलं कमबॅक राहुलच्या माध्यमातून. गडी बाद. विकेटचं पतन. हे बाय तुझं नाव अंकांवर 5 गडी बाद. 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर कमबॅक झालं होतं. 2 षटकार आले होते, परंतु तदनंतर अगदी आपण पाहू शकाल की कमबॅक झाले विथ द बॉलने राहुलचाच वकील. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. नव्याने बॅटर जयेंद्र दोडे जे असतील स्ट्राईक एंडला. ऑन साईडला स्लॉट मध्ये असलेल्या चेंडूला फेकून दिलं जाईल का? यस इट इज. रंगा याच्या स्वागतासाठी मॅक्झिमम हिट. षटकार 6. षटक थोडस या मॅचची सिच्युएशन बदलू शकतं. मैदानाच्या दिशेने बॅटल एक तुम्हारी तो एक हमारी याच पद्धतीने रंगले. विकेट आली. विकेट आल्यानंतर आता षटकार आला. चांगली लेन. शेवटचा अंतिम चेंडू तो जाईल निर्धाव.
37 या अंकांवर पहिल्या इनिंगचा खेळ तो झालाय समाप्त. एक कॉन्फिडन्स मिळेल इथून आई गावदेवी गुडगाव प या संघाला देखील. कारण की सुरुवात विसरेल मागे वळून पाहिलं तर, कारण की विकेटवर विकेट गेले होते आणि तिथून झालेलं कमबॅक, ज्यामध्ये दीपकच्या बॅटमधनं लागोपाठ आलेले 2 षटकार, जयेंद्र दोडेच्या बॅटमधनं आलेला षटकार, मॅच मध्ये झालेलं हे कमबॅक काय इथून विजयी करून देईल की नाही ते सुद्धा पाहणं योग्य. घेऊया हलकासा ब्रेक. कुठला संघ असेल आजच्या दिवसातून क्वालिफाय होणारा आणि कुठला संघ असेल जो रविवारच्या दिवसाचं तिकीट मिळवेल ते देखील पाहणं योग्य. 18 चेंडू 38 ची गरज आहे. वळूयात आपण पुन्हा एकदा गीतेकडे आणि येऊया सेकंड इनिंगच्या रनचेसकडे. धन्यवाद. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ. जास्त वेळ घेऊ नका आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या. दिवस स्पोर्ट्स कुहे या संघाला विजयी होण्याकरिता 38 धावसंख्येचा पाठलाग तो अगदी करायचा आहे. चांगलं कमबॅक झालंय आई गावदेवी गुडगाव ब या संघाचं, ज्या अनुषंगाने अगदी लढू शकतात. आतापर्यंत ज्या अनुषंगाने धावा झाल्या होत्या, कारण की पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे धावसंख्या बंदिस्त केली होती. 7 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आपण पाहिल्या. तिसरं षटक जे महागडं राहिलं 18 धावा आणि ज्याने कमबॅक झालं आई गावदेवी घोटगाव ब या संघाचं देखील. परंतु चांगला आणि दर्जेदार खेळ तो करून दाखवावा लागेल देवा स्पोर्ट्स कुहे या संघाला देखील. कारण की ही जी मॅच आहे ना, ती फार महत्वाची आहे. आतापर्यंत तुम्ही जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ मिळणारी मॅच आहे. म्हणून या मॅचच्या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने दोन्ही संघ एकमेकांसमवेत लढतील ते सुद्धा पाहणं योग्य आहे. दोन बॅटर, एकीकडे नंबर 2 जर्सी, दुसरीकडे नंबर 3 जर्सी, राहुल आणि तदनंतर महेश कांबडी अशी सलामीची जोडी ही मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाले. दोन्ही फलंदाजांकडे ते आक्रमण आहे, चांगल्या मानसिकतेने खेळ करू शकतात. परंतु या मॅच मध्ये जे प्रेशर असतं ना ते वेगळं असतं. म्हणून मोठमोठ्या संघाकडनं सुद्धा या सिच्युएशन मधून चुका होताना आपण पाहिल्यात. सुसज्जित असलेलं मैदान, या मैदानावर साई चषक अप्रतिम पद्धतीने सलग 2 आठवड्यामध्ये ही गाठभेट झाली आणि अतिशय दर्जेदार असलेलं हे सुशोभित मैदान, चहूबाजूने आपण पाहताय डोंगराळ परिसर, हिरवागार निसर्ग आणि जणू काही त्या डोंगरावर सफेद चादर पसरले की काय हे सुद्धा दृश्य आपण पाहताय. VATC लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून आमचे घर बसल्या जे प्रेक्षक राजे आहेत त्याकरिता ही मेजवानी आणि तदनंतर भव्य दिव्य असे असलेलं हे स्टँड ते देखील पाहायला मिळतंय. सुरुवात होईल या सेकंड इनिंगची. जास्त वेळ घेऊ नका गुडगाव ब संघ विशेष करून. प्रत्येक चेंडूगणिक जवळ येऊ नका ही सर्वांनाच नम्रतेची विनंती आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता दीपक मेरे या गोलंदाजाला आपण पाहताय. दीपकने विथ द बॅटने परफॉर्मन्स चांगला करून दाखवला. विथ द बॉलने आता तो परफॉर्मन्स पुन्हा एकदा करून दाखवावा लागेल. सुरुवात होईल या सामन्याला. स्ट्राईक एंडला महेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला राहुल याला अगदी आपण पाहताय.
तर पहिला चेंडू हाताळण्याकरिता दीपक मेरे. गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित होईल. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलंय, टेक ऑफ सुद्धा करेल. अगदी समोरच्या दिशेने हा स्ट्रोक अप्रतिम. स्लॉट मध्ये असलेल्या चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंगनच्या अगदी मध्यात खेळलाय. ॲज अन स्वीप, ॲज अन आरो, षटकार 6. हा कणखर प्रहार, चेंडू सीमा रेषा पार. सुरुवात कडक झाले. महेश कांबडीच्या बॅटमधनं पहिल्याच चेंडूवर अगदी मिळतोय हा षटकार. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मानस. अतिरिक्त स्वरूपाने, वाईटच्या रूपाने ही धाव मिळेल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळत असताना धावगती 7 अंकांवर. मानसिकता चांगली आहे की इथून अटॅकिंग फलंदाजीच असेल. दबावाखाली मी नेहमीच म्हणतो की काही जण पुढे जातात तर काही जण मागे वळतात. परंतु या सर्व गोष्टीतून जी वाटचाल होते ती खूप महत्वाची आहे. पहिल्या चेंडूवर तो षटकार आला, तदनंतर थोडस प्रेशरमध्ये गोलंदाज वाईटचा इशारा. ऑन द राईज खेळलाय, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. याच गोष्टीची मी उल्लेखना केली होती. दबावमध्ये काही पुढे जातील, काही मागे राहतात. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु तदनंतरचं कमबॅक हे महत्वाचं होतं. महेशची विकेट महत्वाची या सामन्यामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन हिअर. दुसऱ्या चेंडूवर वाईट आणि तिसऱ्या चेंडूवर ही वाईट स्थिती, कारण की पहिल्या विकेटचं पतन. परतावं लागतंय महेशला. नव्याने फलंदाज प्रमोद मडवी या बॅटरला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडला. चांगला खेळ प्रमोद कडनं सुद्धा होणं अपेक्षित असेल या मॅच मध्ये, परंतु दीपक मेरे याने कमबॅक करून दिले. हलक्याच्या हाताने स्टिअर करायचं होतं या चेंडूला. इम्पॅक्ट परिपूर्ण आउटसाइड ऑफ होतं आणि त्याच कारणास्तव नॉट आउटचा इशारा. सुंदर पद्धतीने अगदी फ्लाईट दिली होती या चेंडूला आणि जाग्यावरूनच खेळण्याची मानसिकता दर्शवली प्रमोद याने. थोडंसं इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ तो पाहायला मिळाला. बॉल पक्का खाऊ नको बाबा, ते लबराचा हात पचत ना. आणि मग 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 7 अंकांवर. एक गडी बाद. फटका हवेमध्ये, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये, त्याच्या हातखंडात हा झेल. विकेट मिळेल, फलंदाज बाद गॉन. आले, फलंदाज बाद होईल, परंतु विकेट मिळाल्यानंतर जे सेलिब्रेशन झालं ते व्हायला नाही पाहिजे. खेळाडू मित्रांनो, नेहमीच मी म्हणतो की आपण क्रिकेटला मान सन्मान द्या. ज्या खेळाने आपल्याला ओळख दिली त्या वस्तूंचा देखील आपण सन्मान करा. पण वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत खेळताय हे सुद्धा लक्षात असू द्या. क्षमस्व धारण करतायत, नेक्स्ट वेळेस ती चुकी नसावी. 7 अंकांवर 2 गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. पहा वारे कशा पद्धतीने फिरतायत. म्हणून क्रिकेटला आपण जंटलमॅन गेम, अनिश्चितेचा खेळ, अनसर्टन्टी या सर्व काही गोष्टी म्हणतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी पाहायला मिळते दीपक कडनं. 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. कोलवार लेन परिपूर्ण मिस झाले. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर या मॅचची सिच्युएशन बदलायला सुरुवात. जो मिनी नॉक खेळला होता ना दीपक याने, आणि आता ही गोलंदाजी ती सुद्धा अप्रतिम आहे.
रॉंग वन हाताळण्याचा मानस, गती पूर्णपणे खेचून घेतली जाते आणि तदनंतर जी लेंथ आहे ना ती पूर्णपणे पुढे आहे. फलंदाजाला समजण्यापलीकडे. एकेडने राहुल अद्यापही उभा आहे, परंतु त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. एकेडने पार्टनर्स थोडेसे अगदी चिंतेमध्ये आहेत. परंतु इथून पार्टनरशिप बिल्ड करणं तितकंच महत्वाची गोष्ट आहे या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. बीट होत असताना शेवटच्या अंतिम चेंडूवर देखील अगदी आपण पाहताय पहिल्या षटकाचा खेळ तो अगदी झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती आहे 7 या अंकांवर. 2 धक्के. मॅचची सिच्युएशन पूर्णपणे चेंज झालंय. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जे पारडं जड होतं ना देवा स्पोर्ट्स कुवे संघाचं, शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुठेतरी मॅचची सिच्युएशन ही दूर गेली कारण की 18 धावा आल्या. परंतु या मॅचची सुरुवात षटकाराने झाली आणि तदनंतर 5ही चेंडूंवर अगदी आपण पाहताय ते कंट्रोल गोलंदाजाच्या माध्यमानं पाहायला मिळालं. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत, 2 धक्के. कसं आहे प्राणा? जो रिक्वायर रन रेट आहे ना तो जवळ-जवळ 15.50च्या घरामध्ये. तर पूर्णपणे जी जबाबदारी आहे ती राहुलवर असेल. राहुलचा खेळ इथून अग्रगण्य होणं फार महत्वाची भूमिका आहे. पहा संधी पुन्हा एकदा मिळाले राहुल याला. आणि नेहमीच आपण म्हणतो ना की क्रिकेटच्या पटलावर जो चांगला फलंदाज आहे त्यालाच ही संधी मिळत असते नेहमी. विजयाचा खरा शिल्पकार व्हायचं असेल तर राहुलला आपल्या संघाला इथून अडचणीतून बाहेर काढावं लागेल. परंतु साथ आणि प्रतिसाद या दोन्ही गोष्टी जर मिळाल्या तर निश्चित स्वरूपी रंचेसला अंजाम मिळू शकतो. ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने दीपक याला अगदी आपण पाहत आहे. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 8 या अंकांवर 8 रन्स ऑन अ कार्ड. येणारे 11 चेंडू अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक रोटेशन हे तितकंच महत्वाचं असेल. डॉट बॉल तितके महत्वाचे प्रभाव टाकतील या मॅच मध्ये. एखादा मोठा स्ट्रोक मॅचची सिच्युएशन बदलू शकतो. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. म्हणून ट्विस्ट अँड टर्न या शेवटच्या अंतिम लढतीमध्ये देखील पाहायला मिळेल. फुलरलेनची डिलिव्हरी ऑन साइडला खेळला गेलाय अगदी मनगटाच्या साह्याने. बाउन्सवर अगदी गेले नाही कारण की चेंडू थोडासा पुढे होता. वन बाउन्सने क्लिअर होत असताना 4 धावा. काहीतून मोमेंटम शिफ्ट होईल का? चौकार आलाय. किटला बीट करून चेंडू 4 धावेंकरिता. या चौकाराच्या मदतीने धावगती 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. 10 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. 26 धावसंख्येची गरज असेल. उलटॉज मिस केली लाईन. हे चेंडू फार निर्णायक असणार आहेत या इनिंग मध्ये. नेहमीच फुलटॉस चेंडूला कन्वर्ट करणं तितकंसं सोपं नसतं. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट मिळवणं तितकंसं सोपं काम नाहीये. अगोदरच बॅकलिप फिरून मोकळे झाले होते फलंदाज आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा फुलर लेनची डिलिव्हरी ती अगदी पाहायला मिळते. मिस्टेक्स घटित होत आहेत. इथे एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. अगदी बॉडीला लागून हा चेंडू गेलाय असंच पंचांचं म्हणणं आहे. काही इशारा आला नाही म्हणजेच येस बाईचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ती स्कोर कार्डवर मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेर खूप जास्त शफल होते आणि तदनंतर ऑफ स्टंपच्या अगदी लगत हा चेंडू गेलाय. या अँगलने वाटलं की डाऊन द लेग हा चेंडू आहे. परंतु अगदी आपण पाहताय स्पर्श करून गेलेला हा चेंडू. एक सिंगल धाव. समोरच्या दिशेने फटका अगदी आपण पाहताय क्षेत्ररक्षक त्या दिशेने. धाव घेण्याचा प्रयत्न एक एंडने होत नव्हता. दुसऱ्या एंडने फेकी केली गेली. फेकी स्क्वेअर झाले. एका चेंडूवर बरंच काही घटित होत असताना हीच आहे प्रेशर सिच्युएशन या मॅच मध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण अगदी थोडा पुढे आला होता झेल घेण्याकरिता कारण की ही मॅच मधील सर्वाधिक महत्वाची झेल असू शकली असती. परंतु सर्वात महत्वाचं काय आहे गोलंदाजाकरिता की धाव नाही घेतली या चेंडूवर.
राहुल प्रयत्न तर करतात परंतु गोलंदाजी ही तितकीच ताकदीची होते. विजय मेरे इंजर्ड आहेत परंतु अगदी संघातील जे खेळाडू आहेत ना त्याने पूर्णपणे एफर्ट्स टाकले त्या मॅच मध्ये. धावगती आतापर्यंत 13 अंकांवर येणारे चेंडू आहेत. 8 मध्ये 25 ची गरज. 8 बॉल्स रिमेनिंग 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणखी एक क्षेत्ररक्षक थोडासा इंजरी ती पाहायला मिळते. धावत पळत असताना देखील आपण थोडीशी काळजी घ्या. नो डाऊट लॉंगअपला क्षेत्ररक्षक स्थित होते, वेगाने पुढे आले होते. मॅचची सिच्युएशन थोडीशी बदलू शकते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आणखी 2 चेंडूंचा खेळ अगदी शिल्लक आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे शेवटचा. धावगती आतापर्यंत 14 म्हणजेच येणारे चेंडू आहेत इथून 7 आणि 7 मध्ये हव्यात 25 धावा. या चेंडूवर एकही धाव नाही. चला मॅच ऑन होते मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. काही घटित होऊ शकतं. जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत विजयाची आस आहे. पण नेहमीच आपण म्हणतो ना क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत शेवटची धाव, शेवटचा चेंडू पडत नाही, तोपर्यंत विजय सुनिश्चित नसतो. इथून 7 चेंडू शिल्लक आहेत. 25 ची गरज आहे. हा शेवटचा अंतिम चेंडू जो निर्णायक असेल. एकदा बॉल नाही पुन्हा एकदा महेंद्र दोडे सुसज्जित होईल. 21.43 चा रिक्वायर रन रेट. परंतु हा शेवटचा अंतिम चेंडू स्ट्राईक राहील की अगदी मोठ्या फटक्याकरिता जाईल, हे 2 प्रश्न आहेत. स्वतःला बाग करावं लागेल. राहुल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर. खेचून मारण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव आणि त्यावरच अगदी स्वतःकडे ठेवेल स्ट्राईक. म्हणजे शेवटच्या अंतिम षटकामध्ये हव्यात 24 धावा. जर बाजी पलटायची आहे, गेम चेंजर बनायचं आहे तर बनवावे लागतील येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 24 धावा. 6 बॉल्स रिमेनिंग 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 गेंदे शेष 24 रनों की जरूरत. चेंडू 24 ची गरज आहे. मॅच बनवू शकते. राहुलकडे ती काबिलियत आहे. म्हणूनच ही काबिलियत पुन्हा एकदा त्याला सिद्ध करावी लागेल. आयुष्याच्या पटलावर यशस्वी बनायचं असेल तर स्वतःला बॅक करणं ही फार महत्वाची भूमिका आहे. मॅच बनवू शकते परंतु राहुल याचं चालणं ते तिथपर्यंत योग्य आहे. आतापर्यंतची जी गोलंदाजी राहिले ना, आई गावदेवी घोटगाव ब या संघाची ती नेक टू नेक राहिले. या महत्वाच्या मॅच मध्ये लाईन लेंथ योग्य पद्धतीने त्यानंतर व्हेरिएशन चांगल्या परिस्थितीत ते पाहायला मिळालं. पण महेश जिथून बाद झाले पूर्णपणे नामुष्की ओढावली धावेंच्या बाबतीमध्ये. परंतु अजून सुद्धा सिच्युएशन बदलू शकते. गेम चेंजर जर बनायचं असेल तर इथून येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 24 धावा ज्या कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक दीपक याने हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये महेंद्रला आपण पाहिलं तर साईनाथ आहे या तिसऱ्या षटकाकरिता. मोठा प्रहार बाकफुटला जाऊन खेळला जातोय. चेंडू सीमारेषा पार सरळ निघून आलाय. मनीष गडक, रंगनाथ, तदनंतर हर्षद डवले, नरेशजी गहिला यांच्या स्वागताकरिता मॅक्झिमम करिता 20 अंकांवर धावगती. म्हणून मी म्हटलं की इथून सिच्युएशन बदलू शकते. ती धमक, ती चमक आणि तो जिगरा तुमच्यामध्ये असणं फार महत्वाची भूमिका आहे. 20 अंकांवर धावगती आहे. अजूनही हव्यात 18 धावा.
गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा साईनाथ. ऑन साईडला बॅकफुटला जाऊन गाईड केलं जातंय लागोपाठचा दुसरा. क्या बात आहे यार. मॅचची सिच्युएशन पुन्हा एकदा पलटायला झाले सुरुवात. गेम चेंजर बनण्याची संधी राहुल आहेडाच्या बॅटमधनं. लागोपाठचा मॅक्झिमम षटकार 6. दोन चेंडूंवर 2 षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. असं वाटलं की हा सामना थोडासा व्हेंटिलेटरवर जातोय, परंतु पुन्हा एकदा ऑक्सिजन लेवल वाढलं जातं या मॅच मध्ये. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 4. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. काय मॅच रंगले, अप्रतिम. तिसरा येईल का? यस इट इज पॉवरफुल. वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. 3 in a row. वो छा गया. म्हणून म्हटलं जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत मॅचची सिच्युएशन आहे आणि राहुलने अगदी या मॅचची सिच्युएशन आपल्या हातमध्ये घेतली. लागोपाठ 3 चेंडू गडी 3 षटकार. पूर्णपणे आता दबाव आहे गावदेवी घोटगाव प या संघाकडे जात असताना. म्हणून राहुल नाम तो सुना होगा. अजून सुद्धा 6 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू आहेत अगदी 3 चेंडू 6 ची गरज. समोरच्या दिशेने खेळायचं आहे, परंतु युवेट म्हणून म्हटलंय 2 चेंडू 6 ची गरज आहे. 3 मारलेत फक्त आणि फक्त 1 मारायचा आहे. परंतु तिथून गोलंदाजाला सुद्धा स्वतःला बॅक करावं लागेल. ज्या चुक्या घटित झाल्या 3 चेंडू गडी, हे 2 चेंडू व्यवस्थित हाताळायचे आहेत. म्हणून मी म्हटलं की अगदी साई चषकाचा जो पिक्चर पहिल्या दिवसापासून लागलाय ना, मध्यावरती आपण आहोत आणि आतापर्यंत योग्य त्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने खेळ खल्लास. अप्रतिम. बहारदार खेळी राहुल आहेडाच्या बॅटमधनं विजय स्ट्रोक. विजय झालाय देवा स्पोर्ट्स कुहे संघ. म्हणून स्वतःच्या मनगडात असणारी ताकद, नेहमीच दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नसते आणि तेच राहुलने करून दाखवलं. मॅच हिरो, गेम चेंजर. कॉंग्रॅच्युलेशन देवा स्पोर्ट्स कुहे संघ. खतरनाकम विशेषम अति सुंदर अति सुंदर अति सुंदर. त्या पद्धतीची फलंदाजी अप्रतिम.